दिन दिन दिवाळी. दिवाळी म्हटलं की कामाची जी स्पीड आहे ना एकदम डबल होऊन जाते आणि घरातले जेही सगळे कामं आहे ते डबल होऊन जाते. पहिले तर मी फक्त रांगोळीच काढायची, बट लग्न झाल्यानंतर सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज इतक्या जास्ती वाढून गेलेल्या आहे की सगळ्या गोष्टींना वेळच मिळत नाही, स्वतःचं पॅशन जपायलाही नाही मिळत. म्हणून इथे मी छोटीशी रांगोळी काढली. रांगोळी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आज होता माझा देव क्लिनिंगचा दिवस. म्हणजे आजपर्यंत मला घर क्लिनिंगमुळे मला देवाची क्लिनिंग करायला वेळच नाही मिळाला. तर मग मी आज सकाळी पहिले देवाची क्लिनिंग वगैरे केली, देवाचे सगळे भांडे वगैरे घासून घेतले, पूजा वगैरे झाली. पूजा वगैरे झाल्यानंतर आज मला 2 रेसिपीज बनवायच्या होत्या दिवाळीच्या फराळच्या. आणि मी बनवलेली होती नानखटाई विथ अवन आणि विदाऊट अवन. दोन्हीही रेसिपी तुम्हाला माझ्या मोठ्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल, म्हणून माझा मोठा व्लॉग बघायला विसरू नका. आणि नानखटाई तुम्ही त्याचं टेक्स्चरवरूनच बघू शकता की नानखटाईचा जो टेस्ट होता तो पण खूप छान होता. संध्याकाळी मी दिवे वगैरे लावले. संध्याकाळी दिवे वगैरे लावून मी माझा स्वयंपाक आटोपला आणि स्वयंपाक झाल्यानंतरचा जो वेळ होता त्यात मी माझ्या दिवाळीच्या दुसऱ्या फराळाची रेसिपी बनवली, विचित शंकरपाळे. शंकरपाळे म्हटल्यानंतर मला लहानपणीची आठवण येते. आम्ही लहानपणी चहासोबत शंकरपाळे खायचो. हा आमचा दिवाळीमधला एक बेस्ट नाश्ता होता. शंकरपाळे वगैरे झाल्यानंतर मी संध्याकाळी, म्हणजे मला मॉर्निंगला एक पार्सल रिसीव्ह झालं होतं. पार्सल रिसीव्ह झाल्यानंतर अधीरा पूर्ण दिवस माझ्या मागे लागली होती, काय आहे त्याच्यामध्ये. फायनली मी पार्सल ओपन केलं आणि त्या पार्सलमध्ये होते ड्रायफ्रूट्स बघून अधीरा थोडी डिसअपॉइंटेड झाली, कारण शी वॉज एक्सपेक्टेड की त्याच्यामध्ये चॉकलेट्स वगैरे असतील. ते झाल्यानंतर मी वसुबारसची पूजा घरी गेली. आज गायवासराची पूजा करतात आणि आपण लोक आपल्या मुलांसाठी पूजा करतो की त्यांना सुख समृद्धी आरोग्य चांगलं लाभू द्या. हेच वसुबारसची कहाणी आहे. त्याच्यानंतर आम्ही गौशाळेत गेलो, गाईला पोळी वगैरे नैवेद्य वगैरे चारला आणि आम्ही आलो घरी. असा होता माझा